आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगेवर हल्लाबोल केल्यानंतर आज अंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेत उत्तर प्रत्युत्तर दिलं आहे व राजेंद्र राऊत हा देवेंद्र फडणवीस यांचा एक बकरा आहे असेही ते म्हटले आहे। तर बघूया व्हिडिओच्या माध्यमातून। फक्त लिहून करून आणि माया पुढे दाखव किंवा तिकडून दाखव, माझ्याकडे देऊ बिनू जाऊ बार्शीतल्या कोणत्या माया मराठ्या भावाकडे कोणत्या तिघं कसे लिहून देत नाही, ते तिघं कसे लिहून देत नाही, महाराष्ट्रातले मराठी बघते आणि त्यांनी नाही लिहून दिलं तर पुढचा शब्द सांगितला ना खलास एक लिहून देत आणि लिहून द्यायची गरज बी नाही। पुढचं सांगतो राजेभाऊ दादा राऊत पुढचं सांगतो लिहून द्यायची गरजच नाही, सरकारच तुमच्याजवळ आहे ना। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका केली होती। आमदारांना काही बोलता मी तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर माझ्याबद्दलही काही बोलतात, आज तो तुमचा संस्कृतपणा का, असा सवाल त्यांनी त्यावेळी उपस्थित केला होता। तर आपल्याला शिवरायांची हीच शिकवण दिली का, असं रोखठोक सवाल आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगेंना केलं। त्यावर आज मनोज जरांगे यांनी उत्तर देताना त्यांनी बोलवता धनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हटलं आहे। तू त्यांच्याकडे लिहून आण कागद दी, मी मराठ्याच्या हातात देतो, मराठी दार जाऊन त्याला लाडी दे, चाल तुमची भूमिका काय तुमची भूमिका। आणि त्यांनी जर भूमिका नाही व्यक्त केली तुम्ही केलं तर मराठी त्यांना महाराष्ट्रात फिरून देत नाही तर निवडून देऊन देत नाही। आणि ते म्हणले ते सांगतो, मी काय टिंगल करणारातला नाही, फक्त चूक केली मला छेडलं, ही सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली आता त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवू नये, खरंच दाखवून मी सरळ म्हणणं आहे माझं, निवडणुकीत पडलं तरी चालन आणि जिंकलं तरी चालन पण फितुरीचे संस्कार दाखवू नका। कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन डाव टाकला, सगळे कोली तर त्याच्या हातात दिले बघा, उगाच बोललो नाही मी कोणाला बोलत नाही, फितुरीचे सगळे टोटल बळ देवेंद्र फडणवीस त्याला दिले, कारण बाकीच्याला कोणाला ओबीसी एक होत नाही बघा, एवढा डाव रचलाय देवेंद्र फडणवीसने आता, त्याच्यामुळं राजेंद्र राऊत दादाला दोष देऊन उपयोगच नाही, दादू काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही। देवेंद्र फडणवीस डाव टाकलाय, सगळे यंत्र त्याच्या हातात दिलेत, ओबीसी एक होत नाही, तू मराठ्याचा उठ हो दे, मराठ्यात कुठे सगळं बळ आम्ही तुला पुरितो, सगळं काय लागन तेवढं बळ पुरितो, ओबीसी तो ऐकून होईल, काही मराठी तो ऐकून होते, देवेंद्र फडणवीसला हे माहितच नाही, आता जास्त मराठी विरोधात जाणार राज्याला, त्याच्या हातात पुरं दिले आणि त्याचा नावे लागले, कारण ते काय म्हणतात ना त्याला विनाशकाली बुद्धी, असा खेळ आता देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून चाललेला आहे आणि त्याचं बिघड आहे संतुलन, आणि मी नेमकं संतुलन बिघडून देत नाही। मग देवेंद्र फडणवीसने कुणाचं संतुलन बिघडलं की मी त्या टायमाला म्हणतो थांब जायचं, दम धरून उड्या वाघ मागं सरकून उड्या आता डायरेक्ट नाही जात असं मुगम, मी म्हणलं आता थांबतो कारण मला काढायचं होतं उकरून, खरं काय आणि ते गेलं बरोबर सगळं बाहेर निघलं त्याच्या पोटात, मारामारी भास नको सांगू मला, ते काय मला ना तोडी ताडी नको पडतो। तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा। जय महाराष्ट्र।